हाय व्ह्यूअर्स, ओल्या लाल मिरचीचा ठेचा बनवणार आहोत. तर मी इकडे पॅन तापत ठेवलेला आहे आणि त्यात मी हे शेंगदाणे भाजणार आहे. तर बघा, आपले शेंगदाणे छान भाजून झालेले आहेत. तर आपले शेंगदाणे छान खरपूस भाजून झालेले आहेत आणि मी आता पॅनमध्ये थोडं तेल टाकून आणि ही लाल मिरची परतून घेत आहे. लाल मिरची तेलावर परतून घेतल्यानंतर थोडा तिखटपणा त्याच्यातला कमी होतो. तर आपली मिरची सुद्धा छान परतून झालेली आहे. त्यानंतर आपण हिरव्या मिरचीची ठेचा, त्यासाठी मी ही हिरवी मिरची थोडी तेलावर परतून घेत आहे. मी आता तुम्हाला 2 प्रकारच्या ठेचा बनवून दाखवणार आहे, लाल मिरचीचा आणि हिरव्या मिरचीचा. आणि प्रत्येक 2 दिवसांनी माझा कुकिंगचा तुम्हाला एक व्हिडिओ नेहमी बघायला मिळेल रेसिपीचा. प्लीज आवर्जून बघा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता आपण आपली हिरवी मिरची सुद्धा छान फ्राय झालेली आहे. तर अगोदर आपण लाल मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत. अशा प्रकारे खलबत्त्यात आपल्याला लाल मिरची अगोदर छान अशी बारीक करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये नंतर आपल्याला इतर साहित्य टाकायचं आहे. आपली ही लाल मिरची छान बारीक झालेली आहे. त्यामध्ये आपण आता हे चवीपुरतं मीठ टाकणार आहोत. हे लसूण हे आपल्याला टाकायचं आहे आणि पुन्हा ते बारीक ठेचून घ्यायचं आहे. आणि यात आपल्याला आता हे आपण भाजून ठेवलेले शेंगदाणे होते हे टाकूया. त्याला ठेचून घ्यायचं आहे. तर बघा, अशा प्रकारे आपला असा ठेचा तयार झालेला आहे. असं जाडसरच थोडा त्याला चेचून घ्यायचा. तर आता आपण थोडं तेल टाकून पॅन गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला हा ठेचा परतून घ्यायचा आहे पुन्हा. तर बघा, अशा प्रकारे आपला ठेचा तेलावर परतून झालेला आहे आणि आता काढून घेऊया आणि हिरव्या मिरचीचा ठेचा बनवायला सुरुवात करू. बघा, तर बघा, अशा प्रकारे आपला हा ठेचा तयार आहे. आता आपण हिरव्या मिरचीचा ठेचा बनवून घेणार आहोत. तर मी इथे खलबत्ता घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या ठेचून घ्यायच्या आहेत अगोदर खलबत्त्यामध्ये. तर आपली मिरची छान बारीक झालेली आहे, कारण ती अगोदरच मी तेलावर परतून घेतली होती म्हणून. आणि त्यात आपण टाकणार आहोत हा मी खोबऱ्याचा किस घेतलेला आहे, ओल्या खोबऱ्याचा. त्यावर आपण 7-8 पाकळ्या ह्या लसणाच्या टाकून घेणार आहे आणि हे चवीपुरतं लागणार आहे आपल्याला मीठ. तर बघा, अशा प्रकारे आपल्याला हिरव्या मिरचीचा ठेचा असा बनवायचा आहे. तुम्ही सुकं खोबरं सुद्धा घेऊ शकता. जास्त दिवस जर तुम्हाला स्टोअर करायचे असेल
तर तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता किंवा शेंगदाणेसुद्धा घेऊ शकता, पण मी ताबडतोब खाण्यासाठी ओल्या खोबऱ्याचा वापर केलेला आहे आणि त्यामध्ये मी हा थोडा लिंबू पिळून टाकत आहे. स्टोअर करायचं असलं तर लिंबू पिळून टाकू नका. सुक्या खोबऱ्याचं करायचं असेल तर जास्त दिवस टिकतो. तर आता मी पुन्हा पॅन ठेवलेला आहे आणि त्यातही थोडं तेल टाकून आणि आपल्याला परतून घ्यायचं आहे, म्हणजे त्यातला तिखटपणा थोडा कमी होतो आणि चवीला सुद्धा छान लागतो. तर पाहूया आपण. हा बघा, आपल्याला अशा प्रकारे हा ठेचा तेलावर परतून घ्यायचा आहे. भाकरीबरोबर अगदी छान लागतो हा. काही भाजी नसली तरी चालते, पण ठेच्याबरोबर 2 भाकरी अगदी जास्तच खातो माणूस. आणि परतून घ्यायचं असेल तर जास्त वेळ परतून घ्यायचं नाही. लसणाची अशी साधारण फ्राय टेस्ट त्याच्यामध्ये उतरली पाहिजे आणि म्हणून जास्त वेळ परतून घ्यायचं नाही. तर बघा, आपली ठेचा रेसिपी तयार आहे. हा लाल मिरचीचा आणि हा हिरव्या मिरचीचा, त्यासोबत कांदा आणि कुठल्याही प्रकारची चपाती, भाजी, भाकरी किंवा तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, त्याबरोबर अगदी लज्जत वाढवणारी ही रेसिपी आहे आणि तुम्ही घरी करून बघा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच व्हिडिओ पाहिल्याबद्दल.